नागपूर जिल्ह्यातील मौदा तालुक्यातील खात परिसरात दिवसेंदिवस अवैध रेतीची वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आले। अवैध रेती वाहतुकीवर अरोली पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक स्नेहल राऊत यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक सुशील सोनवणे यांनी अवैध रेती वाहतुकीवर केली धडक कारवाई। 10 चक्का टिप्पर क्रमांक MH40 BL 2452 या टिप्परमध्ये 4 ब्रास रेती वाहतूक केली जात असून चौकशी केली असता रेतीचा परवाना अवैध असल्याचे आढळून आले। सदर वाहन चालक सोनू सुनील तपासे वय 29 वर्ष राहणार मोहाडी जिल्हा भंडारा, वाहक दुर्गेश मशराम रहेकवार वय 30 वर्ष राहणार रोहा तालुका मोहाडी जिल्हा भंडारा, वाहन मालक मंगेश हंसाराज बारबया वय 33 वर्ष राहणार धानला तालुका मौदा जिल्हा नागपूर इथले रहिवासी असून यांच्यावर अवैधरित्या गोन खनिजांची वाहतूक केल्याप्रकरणी विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून 25,40,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक स्नेहल राऊत यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक सुशील सोनवणे करीत आहेत। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज छबिलाल गिरीपुंजे, राज्य प्रतिनिधी, नागपूर। बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।